गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज, डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांनाही वंदन करते. मागच्या प्रवचनामध्ये दशक चौथा नवविधा भक्तीला आपण सुरुवात केली होती. त्यातली पहिली भक्ती श्रवण भक्ती आणि दुसरी कीर्तन भक्ती याचा विचार केला होता. आता तिसरी भक्ती नामस्मरण भक्ती. अशा या नामस्मरण भक्तीला सर्व संतांनी एकमुखाने प्रचार आणि प्रसार केलेला आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज, समर्थ रामदास स्वामी अशा अनेक संतांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले. याचे कारण म्हणजे कलियुगात सर्वात सोपे आणि सुटसुटीत असे जे साधन आहे त्याला फारसे कष्टही पडत नाही असे हे नामस्मरण आहे. हे नामस्मरण करताना कुठल्याही प्रकारचा खर्चसुद्धा आपल्याला येत नाही. कारण आपण जर यज्ञकर्म करू म्हटलं तर त्यासाठी त्रैवर्णिकाशिवाय करता येत नाही. म्हणजे यज्ञ सांगणारे याज्ञिक, पैसा व बरीच सामुग्री लागते. म्हणजे कर्ममार्गाने जाण्यासाठी बरीच सामुग्री लागते. अष्टांग योगाने जाऊ म्हटले तर विरक्त व अपरिग्रह असल्याशिवाय अष्टांग योग झेपत नाही. त्यासाठी फार मनोधैर्याची आवश्यकता असते. तर ज्ञानमार्गाने जायचे असेल तर साधक विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व व समाधी षटक हे त्याच्याजवळ हवेच. म्हणजेच त्याला खूप बुद्धी पण हवी. याशिवाय या मार्गांनी जाता येत नाही. परंतु नामस्मरण भक्तीला काहीच लागत नाही. केवळ वाणीला नामाचे वळण लावावे लागते. त्यासाठी कुठलेही साधन साध्य लागत नाही. केवळ एक वाक्यता लागते. श्रवणामध्ये समोर वक्ता असावा लागतो तर कीर्तनात श्रोता समोर असावा लागतो. परंतु नामस्मरणात आपणच आपले स्मरण करायचे असते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही नामाचे धारक नेणो प्रकारे अनेक सर्व भावे एक विठ्ठल प्रमाण श्रीराम. की आम्ही नामाचे धारक आहोत त्यामुळे सर्व भाव त्या एका विठ्ठलापाशीच ठेवतो. इतर कुठल्या साधनांची आम्हाला गरज नाही. विठ्ठल हेच एक प्रमाण आहे. तर नामदेव महाराज म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हे इतके अमृतापेक्षाही गोड असणारे नाम असतानाही आम्हाला ते का घ्यावसे वाटत नाही. याचे एकच कारण की माझ्यामध्ये मल आणि विक्षेप हे दोष असतात. मल म्हणजे चुकीच्या गोष्टी करण्याची इच्छा आणि विक्षेप म्हणजे चंचलता. हे अंतःकरणाचे मनाचे दोष आहेत. म्हणून बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठले आवडी. की पूर्वजन्माची पुण्याई असेल तरच विठ्ठल नामाची गोडी लागते. आपण बऱ्याच वेळा नामस्मरणाला बसतो, जप करायला बसतो, त्यावेळी आपल्या मनात नाही नाही ते विचार येत असतात. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. याचे कारण की अनेक जन्मांचे संस्कार
जपाला बसले की वर येतात आणि ज्या वेळेस एका ठिकाणी आपण शांतपणे बसतो तेव्हा ते विचार अधिकच वर येतात, अधिकच जोर धरतात. मग आपल्याला वाटते की नाम घेऊच नये, नाहीतरी काय मनामध्ये दुसरेच विचार येतात. पण असे कितीही विचार इतर आले तरी नाम घेणे थांबवू नये. सतत नाम घेतल्याने हळूहळू इतर विचार मागे पडायला सुरुवात होते, त्याची जागा नाम घेऊ लागते. मग हे नाम कोणाचे घ्यायचे? तर जे आपले लाडके दैवत असेल त्याचे घ्यायचे. पहिल्याच ओवीत समर्थ आपल्याला सांगतात की मागा निरूपले कीर्तन, जे सकळास करी पावन, आता ऐका विष्णू स्मरण, तिसरी भक्ती श्रीराम. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम. की श्रवणामध्ये हरिनाम घेण्याचा निश्चय पक्का झाला, कीर्तनात अंतःकरण शुद्ध व शांत व्हायला मदत झाली. त्यानंतर विष्णू स्मरण म्हणजे विष्णूचे नाम घेणे, हीच नामस्मरण भक्ती समर्थ आपल्याला सांगत आहे. दुसऱ्या ओवीत ते आपल्याला सांगतात ते स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. कारण स्मरण म्हणजे काय? तर आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचेच माणसाला स्मरण होत असते. समजा हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक आहे म्हणूनच ते जर कधी आपल्याला सापडले नाही तर ते कुठे ठेवले याची आपल्याला आठवण राहत नाही, म्हणजे त्याचं विस्मरण होते. म्हणजे माझ्याजवळ हे पुस्तक होतं म्हणजे त्याचं स्मरण होतं, पण ते विस्मरणात गेलं म्हणून मला ते आता सापडत नाही आहे. म्हणजे जी वस्तू स्वतःजवळ असेल त्याच गोष्टीचं विस्मरण होत असते. मग इथेही तेच झालं आहे की भगवंताचे मला विस्मरण झाले की ते माझे स्वतःचे स्वरूप आहे आणि ते माझे स्वरूप असल्यामुळे मला सध्याच्या घटकेला त्याचं विस्मरण झालं आहे. तर मग ते विस्मरण झालेल्या गोष्टी स्मरणात आणायच्या आहेत. मग विस्मरण देवाचं झालं आहे. म्हणून समर्थ इथं आपल्याला सांगतात आहे की विस्मरणात गेलेल्या देवाला व त्याच्या नामाचे स्मरण तुम्ही करा याची आठवण करून देतात आहे. कारण स्मरणाचा संबंध बुद्धीशी असतो. आपल्याला व्यवहारामध्ये आपल्याला बघा 30-35 वर्ष आपल्या लग्नाला झालेले असतात, पण लग्नात काय काय घडले, कोणी कोणी काय काय दिले, या सगळ्या गोष्टींची आठवण आपल्याला सतत असते. मुलाच्या लग्नात सुद्धा कोणी काय दिले याचे सतत स्मरण असते. हे स्मरण का राहते? कारण आतापर्यंत आपण बऱ्याच जणांना ते सांगत आलो आहे. मला लग्नात त्यांनी हलकी साडी दिली होती, तशीच आता मुलाच्याही लग्नात त्यांनी मला चांगली साडी दिली नाही. आणि हे पुन्हा पुन्हा मी इतरांना सांगत असल्यामुळे बुद्धीवर त्याचे संस्कार होतात आणि संस्कारामुळे ते स्मरणात राहतात. म्हणून इथे समर्थ आपल्याला सांगत आहेत की भगवंताचे नाम तुम्ही सतत अखंड जर घेत राहिले, पुन्हा पुन्हा घेत राहिले तर त्याचे विस्मरण होणार नाही. म्हणून अखंड नाम जपत जावे, त्यानेच जीवाला समाधान मिळणार आहे. तिसऱ्या ओवीत ते सांगतात नित्य नेम प्रातःकाळी, माध्यान्ह काळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. यातील नित्य हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण नित्य नियमाने काही करणं खूप जड जाते. म्हणजे झोपताना देवाला नमस्कार करायचा आहे, इतका साधा नियम असेल ना तरी पण बऱ्याच वेळा आपण ते विसरून जातो. म्हणून नित्य शब्द फार महत्त्वाचा आहे. नित्य नेम प्रातःकाळी, कारण पूर्वीच्या काळी तिन्ही काळामध्ये संध्या करायचा नियम लोकांचा असायचा. त्याच्या मागे कारण आहे की सकाळी एकदा मी संध्या केल्यानंतर मी दिवसभर माझ्या प्रपंचाच्या कामात गुंतलेला असतो, तेव्हा मला नामाचा विसर पडतो. म्हणून पुन्हा दुपारी नामस्मरण करायचे. मग दुपारनंतर मी पुन्हा माझ्या व्यवहारातल्या कामाला लागते, मला पुन्हा नामस्मरणाचा विसर पडतो. म्हणून पुन्हा संध्याकाळी नाम घ्यायचे. म्हणजे एकसारखे ते नाम घेतलं की त्याचा संस्कार अंतर्मनावर होत राहतो. या बाबतीत मला पाचलेगावकर महाराजांचं एक आठवण आली. पाचलेगावकर महाराज आपल्या प्रवचनात नेहमी सांगत असत आणि श्रोत्यांना काही प्रश्न विचारत असत की ते म्हणाले
की परमेश्वराचे नाम हे सर्वांगाने गोड आहे. नामजप केव्हाही कोणीही कुठेही कसाही केला तरी त्याचे अवीट माधुर्य संपत नाही. हे समजून सांगताना महाराजांनी श्रोत्यांना काही प्रश्न विचारले. महाराज म्हणाले, खारीक कशी खातात, आतून की बाहेरून? श्रोत्यांनी उत्तर दिलं की बाहेरून. आतून का नाही? तर आतून जर खाल्लं तर माझे दात पडतील, कारण त्यात बी असते. म्हणून खारीक बाहेरून खायची, आतून नाही खायची. मग त्यांनी विचारलं, नारळ कसे खायचे, आतून की बाहेरून? बाहेरून का नाही? तर नारळाच्या शेंड्यांनी तोंड खराब होते, तोंड सोलले जाते. म्हणून आतलं नारळ हेच मुख्य जे सार आहे त्याचं तेच खायचं आहे. मग त्यांनी विचारले, ऊस कसा खायचा? तर काही लोक म्हणाले की आतून खायचा, काही लोक म्हणाले बाहेरून खायचा. महाराज म्हणाले की ऊस आतूनही खायचा नाही आणि बाहेरूनही खायचा नाही, फक्त त्यातील रसच गिळायचा. मग आता त्यांनी एक पेढा दाखवला. हा पेढा कसा खायचा? बाहेरून, आतून, मधून. अहो, तो कसाही खाल्ला ना तरी तो गोडच आहे. इतकेच काय, तो बसताना, उठताना, झोपताना, हसताना, रडताना, कसाही आणि कुठेही खाल्ला तरी तो गोडच आहे. तसेच हे भगवंताचे नाव आहे, ते केव्हाही कुठेही घ्या, ते कसे गोडच आहे. असे हे नाम केव्हाही कोणत्याही वेळी घेतले तरी चालते. परंतु दिवसभराच्या व्यापात चाललेले नामस्मरण व बैठकीचे नाम म्हणजे एका ठिकाणी स्थिर बसून घेतलेले भगवंताचे नाम, परिणामांच्या दृष्टीने यात फार फरक आहे. कारण दिवसभराच्या अनुसंधानाने अनावश्यक विचार दूर राहण्यास मदत होते, पण बैठकीच्या वेळी जर नामस्मरण केले तर दिवसभर केलेल्या त्या अनुसंधानाने, चिंतनाने चित्त स्थिर होण्यास मदत होते. 4थ्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की सुख, दुःख, उद्वेग, चिंता अथवा आनंदरूप असता नामस्मरणे विना सर्वथा राहोच नये श्रीराम. हरुषकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी, विश्रांतिकाळी, निद्राकाळी नामस्मरण करावे श्रीराम. की सुखाचे दिवस असो की दुःखाचे दिवस असू द्या, आनंद असू द्या की चिंता असू द्या, कुठल्याही प्रकारचे संकट असू द्या, संसारात मनासारख्या घटना जर घडत नसतील तर मन अस्वस्थ असते. अशा अस्वस्थ अवस्थेतही नामस्मरण सोडू नये. विश्रांतीची वेळ असो, भोजन करण्याची वेळ असो, सायंकाळ असो, झोपताना नाही नामस्मरण करावे. आपण प्रवास करीत असतो तेव्हाही बराच लांबचा जर प्रवास असेल ना तर आपल्याला खूप कंटाळा येतो आणि अजून किती वेळ आहे जायला असं सारखं मनात येत राहतो. कोणतं स्टेशन आहे हे पाहत राहतो. पण असं करण्यापेक्षा जर मी त्या प्रवासामध्ये सतत नामस्मरण केलं तर माझा वेळ सत्कारणी लागतो. म्हणजे कारण नामस्मरणाला कुठलेही बंधन नाही आहे. आपण वायफळ गप्पांमध्ये आपला वेळ घालवतो, पण या गप्पासुद्धा जर आपण सीमित केल्यानं तर आपल्याला नामस्मरणासाठी वेळ मिळतो. 8व्या ओवीत समर्थ सांगतात आहे, संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळ गती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये श्रीराम. की माझ्या आयुष्यामध्ये खूप वैभव असो की दारिद्र्य असतो, अशा दोन्हीही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये. कारण जे काही जीवनात घडते ते प्रारब्धानुसार घडते. त्यामुळे फारसा विचार न करता कोणताही प्रसंग असला तरी नामस्मरण सोडू नये. 9व्या ओळीमध्ये ते आपल्याला तोच विषय सांगतात आहे की वैभव, सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्यश्री भोगिता, नामस्मरण सांडू नये श्रीराम. की वैभव, सामर्थ्य आणि सत्ता मिळून प्रचंड उलाढाली आपल्या जीवनात होत असतात आणि असं वैभव भोगत असताना नाम विसरण्याची दाट शक्यता असते. म्हणून इथं समर्थ आपल्याला सावध करतात की याही परिस्थितीमध्ये तुम्ही नामस्मरण सोडू नये. 11व्या ओळीत समर्थ आपल्याला सांगतात आहे
की नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे श्रीराम. की असं अखंड नाम घेतलं तर त्या नामाचं फळ काय आहे हे या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे. ते सांगतात की नामामुळे जर माझ्यावर काही संकट आलेले असतील तर त्याचा संकटपणा नाहीसा होतो, विघ्नांचं विघ्नत्व नष्ट होते. आणि महत्त्वाचं म्हणजे ते सांगतात ते नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे श्रीराम. की इथं उत्तम पद म्हणजे काय, तर उत्तम पद म्हणजे मोक्षपद आहे. आणि उत्तम पद मिळते असं ते आपल्याला सांगतात आहे. मग उत्तम पद म्हणजे विष्णुपद, आणि विष्णुपद म्हणजे ब्रह्मपद, आणि ब्रह्मपद म्हणजे माझे स्वरूप. म्हणूनच नाम व नाम घेणारे वेगळे नसून एकच आहेत असे स्वरूप प्राप्त होणे म्हणजेच मोक्ष आहे. 12व्या ओवीत ते आपल्याला सांगतात आहे, भूत पिशाच नाना छंद, ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध, मंत्रचळ नाना खेद, नामनिष्ठे नासती श्रीराम. की बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण असं ऐकतो की याला कोणाला तरी भूतपिशाचाची बाधा झाली आहे, ग्रहपीडा झाली आहे, ग्रहांची दृष्टी वक्र आहे इत्यादी या सगळ्या कल्पनाने जो मनाचा ताबा घेतलेला असतो आणि मन भयभीत झालेले असतं, नामस्मरणामुळे ते भय जाते. भय त्यांनाच वाटते की ज्यांचा रामावर विश्वास नाही. म्हणून मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया बाधीचे सर्व काही. 13व्या ओवीमध्ये समर्थ आता आपल्याला 13व्यापासून तर 17व्या 18व्या ओवीपर्यंत या नामांनी कोण कोण तरुण गेले आहेत हे सांगताना 13व्या ओवीत ते म्हणतात, नामे विषबाधा हरती, नामे चेडे चेटकी नासती, नामे होय उत्तम गती अंतकाळी श्रीराम. की नामाने विषबाधा होत नाही. संत मीराबाई आणि समर्थांच्या शिष्या वेणाबाई या दोघांचेही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. कारण मीराबाईंना आणि वेणाबाईंना दोघींनाही समाजाने त्यांना विष प्यायला भाग पाडले होते. पण त्यासाठी समाजाने म्हटलं म्हणून मीराबाईंनी पण आणि वेणाबाईंनी पण विष प्राशन केले होते. पण नामस्मरणामुळे त्या विषाची बाधा झाली नाही. हा या नामस्मरणाचा परिणाम आहे. म्हणून ते म्हणतात की असं नामस्मरण बाळपणी तारुण्यकाळी, कठीण काळी वृद्धापकाळी, सर्व काळी अंतकाळी नामस्मरण असावे श्रीराम. की असं हे नामस्मरणला कुठल्याही वयाची मर्यादा नाही. बालवय असो, तारुण्य असो, आजारपण असो, अडचणीचा कुठलाही काळ असो, वृद्धत्व असो किंवा अंतकाळ का होईना जवळ आलेला असो, हे नाम सर्व काळी घ्यावे. 15व्या ओवीत ते सांगतात आहे, नामाचा महिमा जाणे शंकर, जनी उपदेशी विश्वेश्वर, वाराणसी मुक्तिक्षेत्र, रामनामे करुणे श्रीराम. की आपल्याला माहिती की रामनामामुळे शंकरांनी जे विषप्राशन केले होते ते विषप्राशन करताना हलाहल कंठामध्ये गेल्यावर तिथेच त्याला थोपवून धरण्याचे सामर्थ्य रामनामामुळे शंकरांना प्राप्त झाले होते. आणि ते सांगतात आहे की काशी आणि वाराणसी हे 2 क्षेत्र मोक्षदायक क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आलेले आहे. असं म्हणतात की जर काशी क्षेत्रामध्ये जर जीवाला मृत्यू आला तर त्याला मोक्ष मिळतो. 16व्या ओवीत ते आपल्याला सांगतात आहे, 16व्या आणि 17व्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगतात आहे की उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे श्रीराम. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, नारायण नामे पावन झाला, अजामेळ श्रीराम. की आपल्याला वाल्या कोळ्याची कथा सगळ्यांना माहीत आहे की वाल्या कोळी हा अत्यंत दुष्ट वृत्तीचा होता. तो अनेक लोकांना लुबाडून त्यांच्याकडनं संपत्ती गोळा करत होता आणि त्या लोकांना मारत होता. अशा या वाल्या कोळ्याला एक दिवस नारद मुनींची भेट झाली
आणि नारद मुनींची भेट झाल्यानंतर मुनींनी त्याला सांगितलं की तू असं हे सगळं हे जे काही पाप करतो आहे हे तू सोडून दे आणि तू राम नाम कर. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती असल्यामुळे सविस्तर सांगत नाही, यातलं फक्त तत्व आपण जाणून घेऊया की त्यांनी सांगितलं वाल्या कोळ्याला की तू राम नाम घे. पण वाल्या कोळी म्हणाला की तुम्ही मला राम नाम घ्यायला सांगतात आहेत, पण मला राम हा शब्द योग्य प्रकारे उच्चारता येत नाही आहे. तर ते म्हणाले काही हरकत नाही, तू मरा मरा म्हण. कारण त्याला सतत लोकांना मारायची सवय असल्यामुळे त्याच्या तोंडामध्ये मरा मरा हाच शब्द येत होता. म्हणून मरा मरा असं म्हणता म्हणता ते राम राम होत गेले आणि इतका त्यांचा राम 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 म्हणता म्हणता इतका जप झाला की शेवटी त्या वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले. आणि दुसरी एक गोष्ट आहे की नामस्मरणाची ताकद इतकी आहे की त्या वाल्या कोळ्याचं अखंड नाम घेत झालं असल्यामुळे राम नाम त्यांच्या अंतःकरणापर्यंत म्हणजे परावाणीपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे त्यांना ब्रह्मज्ञान होऊन झाले आणि म्हणून त्यांच्या हातून श्रीरामाचे शतकोटी श्लोकीचे चरित्र असलेले हे चरित्र त्यांनी अवतारापूर्वीच श्रीरामांचे लिहून ठेवले. तसेच हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, नारायण नामे पावन झाला, अजामेळ श्रीराम. की आपल्याला माहिती आहे की हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा नेहमी नारायण नारायण असे करत असे, पण ते अजिबात त्याच्या वडिलांना आवडत नसे. म्हणून त्यांनी त्याला मारून टाकण्याचं ठरवलं. त्याला कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात त्याला हात टाकायला लावले. अशा परिस्थितीतही अनेक वेळा मरणाच्या दाढीतून प्रल्हाद वाचले ते केवळ रामनामामुळे. तसेच अजामेळाचं पण आहे की अजामेळाने मृत्यूच्या वेळी केवळ नारायण हे त्याच्या मुलाचं नाम घेतला, हा उच्चार केला, म्हणून ते सुद्धा उद्धरून गेले आहे. 18व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहे, नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उधरले, महापापितेची झाले, परमपवित्र श्रीराम. की सेतू बांधताना राम हे नाम लिहिलेले दगड पाण्यावर तरंगले होते. अचेतन दगड सुद्धा जर रामनामाने तरंगतात तर तुमच्या आमचे चेतन असलेला हा जीव तरंगणार नाही का? याचा विचार आपणच स्वतःच्या मनाशी करायला पाहिजे. अशा या परमेश्वराची अनंत नामे आहे. विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नामे सांगितलेली आहे. त्यातील कुठल्याही एका नामाचा आपण सतत उच्चार करून ते अखंड घेत राहावे, म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून आपली सुटका होईल. म्हणून 21व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत की काहीच न करूनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी श्रीराम. की असं अखंड नाम काही न करता म्हणजे कुठलेही साधन न करता फक्त केवळ राम नाम घेत राहिलं तर यामुळे देह आणि वाणी दोन्हीही पवित्र होते. आणि ही देह पवित्र झाला की काय होते? 22व्या ओवीत ते सांगतात आहे, नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर, राम नामे नासती श्रीराम. की सतत अखंड नाम साधना केल्याने जीवाचे शरीर सुद्धा पुण्यरूप होते. मंगळवेढ्यामध्ये दरड कोसळली आणि चोखोबांचा देह समाप्त झाला, म्हणजे त्यांना मृत्यू आला. मग आता त्या दरड पडल्यावर त्या एवढ्या मातीच्या ढिगाऱ्यातून अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. यातून चोखोबांचा देह किंवा त्यांचे जी हाडं आहेत ती कशी काय शोधून काढायची असा विचार सगळ्यांना पडला. तर एका सद्गृहस्थांनी म्हटलं की त्यामध्ये ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू येईल तीच हाडे चोखोबांची आहेत. म्हणजेच काय
की जीवाचं शरीर पुण्यरूप त्यामुळे झाले आहे की अखंड चोखोबांनी विठ्ठलाचं नाम घेतलं आहे. हरिपाठातही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या अखंड नामस्मरणाने पापाचे कळप पडती पुढे. असं हे नाम जर नामनिष्ठेने जर घेतलं तर जीवनातले सगळे पाप नष्ट होण्यास मदत होते. 23व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहे, अगाध महिमा नवचे वदला, नामे बहुत जन उद्धरला, हळहळापासून सुटला, प्रत्यक्ष चंद्रमौळी श्रीराम. की नामाचा महिमा अपार आहे. हे सांगत असताना नामाने प्रत्यक्ष भगवंतांनी जेव्हा समुद्र मंथनातून विष बाहेर आले तेव्हा हे विष कोणी घ्यायचे असा सगळेजण विचार करू लागले. तेव्हा भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह व्हायला लागला. तो दाह काही केल्या शांत होईना, म्हणून त्यांनी काही बाह्य उपचार केले. आपण पाहतो की शंकराच्या डोक्यावर गंगा आहे, गळ्यामध्ये त्यांनी सर्प धारण केलेला आहे, शीतल चंद्र डोक्यावर धारण केलेला आहे. असा दाह कशाने शांत झाला नाही. मग त्यांनी अंतरंग उपचार करण्यास सुरुवात केली, म्हणजे त्यांनी रामनाम घेण्यास सुरुवात केली आणि या रामनाम घेतल्याने त्यांचा दाह शांत झाला. म्हणून 24व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की चहूवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूड पैल पार, पावती नामे श्रीराम. की असे हे नाम घेण्याचा अधिकार चारीही वर्णांना आहे. श्रीमंत असो की गरीब असो, हुशार असो की मंद असो, लौकिकात खूप यश देणारा असो की अपयश मिळालेला असो, लहान असो की मोठा असो, कशाचीच अडचण येत नाही. कोण अशिक्षित आहे, कोणी अडाणी आहे, ते सुद्धा हा भवसागर नाम घेतल्याने तरुण जाऊ शकतात. मग तरीही हा भवसागर तरुण जाण्यासाठी मनुष्याची फजितीच का होते? त्याचे एकच कारण आहे की नामस्मरणासाठी काही विधी आणि निषेध पाळावे लागतात. ज्या वाणीने आपण सतत अखंड देवाचे नाम घेतो, त्याच वाणीने मी जर वाईट बोलून माझी वाणी विटाळत असेल, अशुद्ध करत असेल, तर ती निषेध आहे. आणि हे जर मी पाळले नाही, मी दुसऱ्यांची निंदा नालस्ती करून आपली वाणी जर मी विटाळली, तर मला त्यातून तरुण जाता येणार नाही. म्हणून ते बंधन मला लावून घ्यायचे आहे की मी ज्या वाणीने भगवंताचे नाम घेते, त्या वाणीने मी कधीही कोणाचीही निंदा करायची नाही, नालस्ती करायची नाही. असे हे नाम आपण ज्या देवाचे घेतो तो चैतन्य रूप ईश्वर आहे आणि नामधारक म्हणजे घेणाराही चैतन्य रूप आहे. म्हणजेच चैतन्य रूप ईश्वराच्या सत्तेनेच जीव म्हणजे नामधारक नाम घेत असतो. चैतन्याच्या सत्तेशिवाय नाम घेता येत नाही. ही सत्ता म्हणजेच परब्रह्म आहे, तोच ईश्वर आहे व तेच माझे स्वरूप आहे. म्हणून ज्याचे नाम घ्यायचे तो ईश्वर व नाम घेणारा नामी दोन्हीही एकच आहेत, त्यांच्यात भेद नाही. कारण समजा इथे एक ग्लासभर पाणी आहे आणि मला बर्फाची आवश्यकता आहे, म्हणून मी त्या पेल्यातलं पाणी फ्रीजरमध्ये बर्फ होण्यासाठी ठेवलं, तर त्याचा बर्फ तयार झाला. इथं साधं पाणी म्हणजे नामी आहे आणि त्या पाण्याचा जो बर्फ तयार झाला आहे ते नाम आहे. मग त्या पाण्याचा बर्फ तयार झाला आणि आधीचे मूळ पाणी म्हणजे नामी आणि बर्फ म्हणजे नाम, या दोन्हीही मध्ये एका पाण्याशिवाय दुसरे काहीच नाही. तसेच भगवंताचं जेव्हा आपण नाम घेतो, नाम आणि नामी यामध्ये हे अभेद दृष्टी मी जर माझी अभेद दृष्टीनेच मला पाहायला हवे आणि नाम व नामी हे एकच आहेत, ही अभेद दृष्टी माझी मीच जर विकसित करायला हवी, तरच खऱ्या अर्थाने नामस्मरण भक्ती मला साधता येईल. यानंतर पुढची भक्ती म्हणजे पादसेवन भक्ती. पादसेवन भक्ती. पाद म्हणजे मर्माचे स्थान.
जेथे पोहोचल्यावर जीव परत येत नाही असे स्थान. सेवन म्हणजे सेवनाचे अनेक अर्थ आहेत. त्यातला सेवन म्हणजे एक अर्थ खाणे आहे. आणि परमार्थाच्या दृष्टीने सेवन म्हणजे ग्रहण करणे, की चांगले विचार ग्रहण करणे. भक्ती कशी करायची हे समजून घेताना कोणी सांगितले ते समजून घेणे. सेवन म्हणजे आश्रय करून राहणे, प्रत्यक्ष अनुभव घेणे. आणि पादसेवन म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूंची, संतांची सेवा करणे. कारण सद्गुरू स्वरूपाची ओळख करून देतात. पादसेवन भक्ती म्हटले की अखंड विष्णूच्या चरणाशी बसलेली लक्ष्मी म्हणजेच रमा आठवल्याशिवाय राहत नाही. श्रवण म्हणजे भगवंताविषयी ज्ञान करून घेतले, नंतर कीर्तनामध्ये त्या भगवंताचा भाव पाहिला आणि नामस्मरणामध्ये त्या नामाचं महत्त्व ऐकून साधक हळूहळू तयार व्हायला लागला. हळूहळू तयार झाल्यानंतर त्या भगवंत कसा आहे याला त्याला पाहायची उत्सुकता त्याला वाटायला लागली. त्या भगवंताला त्याला पाहावंसं वाटायला लागते. आपल्यालाही व्यवहारात असे होते ना की एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपण खूप काही ऐकलं असेल तर त्या व्यक्तीला आपल्याला भेटावंसं वाटतं, त्याच्याशी जाऊन बोलावंसं वाटतं. तसंच इथे सुद्धा आहे की हा भगवंत कसा आहे हे मला बघावंसं वाटते. आणि अशी तळमळ, उत्सुकता जेव्हा साधकाला लागते तेव्हा भगवंत सद्गुरू रूपात आपल्यासमोर प्रगट होतात किंवा सद्गुरूंची भेट होते. तेव्हा पादसेवन भक्तीची सुरुवात होते. तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तर रामदास स्वामी सांगतात, सद्गुरूंनी देव मोठा, जयास वाटे तो करंटा. असे सद्गुरूंचे महत्त्व सांगितले, कारण फक्त सद्गुरूच मोक्षमार्ग दाखवतात. दुसऱ्या ओवीत समर्थ सांगतात की पादसेवनतेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणी श्रीराम. की इथे समर्थ सांगतात आहे की सद्गुरूंची काया वाचा मनाने सेवा करा. व्यवहारामध्ये सुद्धा आपण वडील माणसांची सेवा करतो. घरात कोणी आजारी असेल त्याची सेवा करतो. थोडे पुढे जाऊन समाज सेवा करतो, देशसेवा करतो, राष्ट्रसेवा करतो. पण ही सेवा करत असताना हे मी करतो आहे असा सूक्ष्म का होईना हा अहंभाव मला कळत न कळत कुठेतरी कोपऱ्यात शिल्लकच राहतो. म्हणून गुरुसेवा करून अहंकाराचा लय करणे हीच पादसेवन भक्ती आहे. सेवा सद्गुरूंची करायची आहे तर मग सद्गुरूंची सेवा करताना अत्यंत विनम्र होऊन काया वाचा मनाने त्यांची सेवा करावी, त्यांना शरणागत व्हावे. अशा सेवेने अंगात नम्रता येते, अहंकाराचा लय होतो. अशी जवळीक साधली की सद्गुरू आणि शिष्य यांच्यामधील अंतर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. आणि हे अंतर कमी झाले की संकोच वाटत नाही. आणि संकोच वाटला नाही की परमार्थामधल्या शंका विचारायला कुठलीच अडचण येत नाही. कायेने सेवा करायची म्हणजे सद्गुरूंचं जे पडलं ते काम करायचे, सद्गुरूंचे पाय धरावे, त्यांच्यासाठी भिक्षा मागून आणावी. सद्गुरूंना साधना करायची असते, त्या साधनेची जी पूर्वतयारी असेल ती त्यांच्यासाठी करावी, त्यांच्यासाठी आसन वगैरे टाकून ठेवावे. एक दिवस एका शिष्याने प्रवचनात ऐकले की सद्गुरूंचे पाय धरावे ही सेवा आहे. त्या शिष्याने प्रवचन ऐकले आणि तो शिष्य प्रवचन ऐकल्यावर आपल्या सद्गुरूंजवळ गेला आणि त्यांचे पाय घट्ट धरून गदगदा हलवायला लागला. असा अर्थ आहे का त्याचा? असं नव्हे की सद्गुरूंचे पाय घट्ट धरायचे म्हणजे त्यांची सेवा करण्याची, तिथे लीन व्हायचे. मग ते सद्गुरूंचे ज्यांचे पाय धरले होते ते सद्गुरू म्हणाले, बरे झाले आपल्या शास्त्रात सद्गुरूंचे पायच धरायला सांगितले आहे, गळा धरायला सांगत नाहीत. हा गमतीचा भाग सोडून देऊयात की सद्गुरूंची सेवा काया वाचा मनाने करायची आहे. वाचेने सेवा करायची म्हणजे काय करायचं तर सद्गुरूंनी सांगितलेलं नाम श्रद्धेने सतत घेत राहायचं, त्यांनी सांगितलेल्या ग्रंथाचं वाचन करायचं, वाणीने भजनात रंगायचं,
सद्गुरू तत्वांचा प्रचार आणि प्रसार करत राहायचा. मनाने त्यांची सेवा करायची म्हणजे सतत सद्गुरूंच्या चिंतनात राहायचं. त्यांनी दिलेले जे नामस्मरण आहे त्याचं सतत चिंतन करत राहायचं. त्यांनी दिलेल्या विचारांचं स्मरण करणे हीच खरी पादसेवन भक्ती आहे. पण इथे एक लक्षात ठेवायचे की सद्गुरूंची सेवा करायची अशा सेवेची सद्गुरूंना गरज नसते, आवश्यकता नसते. माझ्यातील अहंकार कमी होऊन स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी शिष्याला सेवेची गरज असते. पण प्रत्येक वेळी प्रत्येक सेवा करायची संधी मिळेलच असे सांगता येत नाही. स्वतः समर्थांना किंवा तुकोबांना सद्गुरू सेवा कुठे प्रत्यक्ष लाभली हो? पण म्हणून काय झाले? त्यांनी काय केले? त्यांनी सद्गुरूंच्या आज्ञेत राहून त्यांच्या मनोगताप्रमाणे वर्तन करून सतत त्यांच्या चिंतनात राहत होते. हीच खरी सद्गुरूंची सेवा आहे. दुसऱ्या ओवीमध्ये 5व्या आणि 6व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू, अंतरी बाणे श्रीराम. जी वस्तू दृष्टीच दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विण येना, अनुभवासे श्रीराम. अनुभव घेता संग त्याग नसे, संग त्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवासियाची भासे, येरा गथा गोवी श्रीराम. संग त्याग आणि निवेदन, विधेय स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप श्रीराम. इथं त्यांनी सांगितलं, सद्वस्तू दाखवी सद्गुरू. सद्वस्तू, वस्तू म्हणजे ब्रह्म आहे. वस्तू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आपल्या व्यवहारातल्याच वस्तू सगळ्या दिसतात. टीव्ही आहे, टेबल आहे, या सगळ्या वस्तू या भौतिक व्यवहारातल्याच दिसतात, ज्या आपल्याला प्रपंचासाठी गरजेच्या असतात. याच वस्तू दिसतात. पण इथे वस्तू म्हणजे ब्रह्म आहे. व्यवहारातील वस्तू डोळ्यासमोर जरी येत असली तरी इथे संतांना आणि श्रीगुरांना एकच वस्तू माहिती आहे, ती म्हणजे परब्रह्म. आणि तीच वस्तू दाखवण्याचा सद्गुरू आपल्याला प्रयत्न करीत असतात. आपण पाहतो की एखाद्या लहान मुलाच्या समोर आपण टोपलावर खेळणी टाकतो आणि त्या खेळण्यामध्ये जर कधी चुकून एखादा काच किंवा ब्लेड वगैरे असेल तर आपण त्याचं लक्ष नाही आहे असं बघून अत्यंत हळूवारपणे त्या मुलाला इजा होऊ नये म्हणून ती वस्तू त्याला समजणार नाही अशा पद्धतीने ती काढून घेतो. त्याचप्रमाणे सद्गुरू या दृश्य जगतातील सर्व वस्तू व व्यक्तीमध्ये आपण लोभाने मोहाने अडकलेलो असतो हे त्यांना माहीत असते. म्हणून अडकलेल्या या शिष्याला त्या मायेतून हळूवारपणे बाहेर काढतात की ज्यात आपले हित आहे अशी वस्तू ते आपल्यासमोर ठेवतात. त्या परब्रह्माविषयी आपल्याला ओढ वाटेल अशी मनोअवस्था ते आपली निर्माण करतात. सारासार विचाराने ते जागृत करतात. त्यामुळे आतापर्यंत जे आपल्याला दिसत नव्हते ते दिसायला लागते, जे कळत नव्हते ते कळायला लागते. म्हणजे सद्गुरू माया व सार ब्रह्म, या असार माया व सार ब्रह्म याचा स्पष्ट निवाडा करतात. पुढच्या त्याच ओव्या आपण आधीच वाचल्या आहेत. त्या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे की ब्रह्माचा अनुभव ज्ञानेंद्रिय व अंतःकरण यांच्या साह्याने होत नाही. त्यासाठी माझा ज्या देहाशी व जगताशी मी व माझे हा संग येतो तो सोडल्याशिवाय ब्रह्म अनुभव येत नाही. कारण आपणाला सतत कशाच्या न कशाच्या संगात राहायची सवय असते आणि तो संग मला सतत हवा असतो. असा वस्तू आणि व्यक्तीच्या संगात सतत आपण गुंतलेलो असतो. आता पहा व्यवहारामध्ये कसे होते की आपण खूप कष्टाने आपला प्रपंच चालवत असतो. आपल्या घरातली प्रत्येक वस्तू आपण खूप मेहनतीने गोळा करून ती घेतलेली असते. त्यामुळे त्या वस्तूवर आपलं ममत्व जडते आणि ममत्व जेव्हा जडते तेव्हा ते खूप त्रासदायक असते. आणि ममत्व जडल्यानंतर जेव्हा आपली मुलं मोठी होतात तेव्हा
त्यांना या जुन्या वस्तू नको असतात. त्या जुन्या घरातल्या वस्तू काढून तिथं नवीन वस्तू त्यांना आणायच्या असतात. त्यावेळेस माझं मन दुखते. म्हणजे आपल्या घरातला जर जुना TV असेल आणि मुलांना आता LED हवा असेल, तर माझा TV खराब झालेला नसतानाही तो काढला तर मला त्याचं दुःख होतं. म्हणजेच काय, मी वस्तूच्या संघामध्ये अडकलेली असते. तसेच व्यक्तीच्याही बाबतीत होते. आजपर्यंत ज्या मुलाचं मी लाड केले, त्याला लहानाचं मोठं केलं, त्याचं लग्न झाल्यानंतर तो जेव्हा बायकोच्या प्रेमामध्ये थोडासा जास्त अडकल्यासारखा आपल्याला वाटतो, त्यावेळेस आपल्याला दुःख होते. कारण माझा मुलगा आता तिचा झाला आहे असं मला वाटायला लागते. मग यामधून संघर्ष निर्माण होतात. आता तो तिचंच सगळं ऐकतो, माझं तो काहीच ऐकत नाही असे कंप्लेंट करायला लागतो. पण हे का होते, तर मी मुलामध्ये जास्त नको तितकी आसक्त झालेली असते. अशा वस्तू आणि व्यक्तीच्या संघात मी अडकलेली असते आणि अशा संघाचा त्याग केल्याशिवाय मला आत्मानुभव येणार नाही. कारण संघ म्हणजे दोन आहे आणि दोन म्हणजे द्वैत, आणि जिथं द्वैत असते तिथे माया असते. माया नाशवंत आहे. जोपर्यंत मी नाशवंताचा त्याग करीत नाही, तोपर्यंत एकमेव अद्वितीय अशा अद्वैताचा म्हणजे ब्रह्माचा अनुभव मला येणार नाही. आणि असा अनुभव घेण्यासाठी मला संघ त्यागच करायला हवा. पण हे सगळे लक्षात येण्यासाठी थोडा तरी शास्त्राचा अभ्यास करावयास हवा. आत्माराममध्ये समर्थांनी संघत्याग किंवा हा त्याग निरूपण प्रकरण फार सुंदर पद्धतीने रेखाटलेले आहे. 8व्या ओवीत त्यांनी आपल्याला सांगितले आहे की संघ त्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप श्रीराम. की या सगळ्या गोष्टी एकच आहेत. एका शब्दाचे वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी एकच अर्थ त्यातनं प्राप्त होतो. याचा आपण अगदी थोडक्यात विवरण करणार आहोत. जेव्हा जेव्हा तो विषय येईल त्या वेळेस जास्त त्यावर विवेचन करूयात. आता इथे त्यांनी पहिला शब्द सांगितला आहे संघत्याग. आत्ताच आपण संघत्यागाबद्दल बराच विचार केलेला आहे की संघत्याग म्हणजे द्वैतपासून अद्वैताचा अनुभव घ्यायचा. निवेदन म्हणजे जीवभावाचे आत्मभावात विसर्जन करून अद्वैताचा अनुभव घ्यायचा. विदेह स्थिती म्हणजे चारी देहांचा निराश करून केल्यानंतर आत्मानुभव येतो आणि हा आत्मानुभव आल्यावर प्राप्त झालेली जी अद्वैत स्थिती त्याला विदेह स्थिती म्हणतात. अलिप्तपणा म्हणजे द्वंद्व आणि त्रिपुटीचा लेप न राहिल्याने अद्वैताचा अनुभव. सहज स्थिती म्हणजे मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांची कार्य थांबवून ती आत्माकार झाल्याने आलेली अद्वैताची अनुभूती. उन्मनी म्हणजे तुर्या या अवस्थेपर्यंत जे द्वैताचे भान जाऊन उन्मनी हे नाव जिला दिला जाते, या अनुभवात द्वैताचा अनुभव येणारे मनातच राहत नाही, ती अवस्था. विज्ञान म्हणजे सुस्थिर झालेला अद्वैताचा अनुभव. त्यालाच दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष असे शास्त्रात नाव दिलेले आहे. 10व्या ओवीत समर्थ सांगत आहे वेद वेद गर्भ वेदांत, सिद्ध सिद्ध भाव गर्भ सिद्धांत, अनुभव अनुर्वाच्य धांदात, सत्य वस्तू श्रीराम. की वेद हे त्रिकांडात्मक आहे, पण त्रिकांडात्मक वेदांचा वेदांत हा गर्भ म्हणजे अत्यंत आतील भाग, म्हणजेच वेद गर्भ म्हणजे मुख्य आत्मा आहे. सिद्ध अनेक प्रकारचे असतात, पण ब्रह्म सत्य जगन मिथ्या या सिद्धांताचा ज्याने अनुभव घेतला तो खरा सिद्धगर्भ होय. पुढे ते सांगतात आहे अनुभव अनुर्वाच्य धांदात, सत्य वस्तू श्रीराम. की सत्य वस्तू म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्माचा अनुभव शब्दात सांगता येत नाही, म्हणून त्याला अनुर्वाच्य म्हणतात. व धांदात म्हणजे प्रत्यक्ष आलेला. समजा हातातील अंगठी चुकून विहिरीत पडली, तर ती अंगठी काढण्यासाठी जो पोहणारा आहे की ज्याला पोहता येते अशी व्यक्ती त्या विहिरीत उडी मारते आणि तळाशी जाऊन ती अंगठी काढते.
ज्या क्षणाला तळाशी त्याला ती अंगठी लागते त्याच क्षणाला त्याला त्या अंगठीचा अनुभव आलेला आहे. पण तो अनुभव पाण्यातून वर आल्यावरच तो सांगतो की मला अंगठी सापडली. म्हणजे असे तो जेव्हा सांगतो वर आल्यावर, अंगठी सापडली त्या क्षणी तो ते सांगू शकत नाही. तसेच ब्रह्म अनुभव प्रत्यक्ष येतो तेव्हा त्याला तो सांगता येत नाही. असे हे सर्व अनुभवाचे पैलू संत संगतीत श्री गुरूंच्या सहवासात हळूहळू उलगडायला लागतात. स्वतःच्या बुद्धीने कितीही ग्रंथ वाचले तरी त्यातील गुह्य गोष्टींचे ज्ञान समजत नाही. ती श्रीगुरूंच्या उपदेशानेच लक्षात येते. 13व्या ओवीत ते सांगतात, मार्ग होय परी अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्वपक्ष, पाहो जाता अलक्ष, लक्ष वेना श्रीराम. की ब्रह्म अनुभवासाठी अंतरंगाचा विचार करावा लागतो. ब्रह्म सोडून या जगातील प्रत्येक वस्तू अनात्म आहे. अनात्म म्हणजेच पूर्वपक्ष. की अनात्म आहे त्याचा विचाराने बाध करायचा. ब्रह्म हे कधीच ध्येय असू शकत नाही, कारण ते नित्य प्राप्त आहे आणि नित्य प्राप्त असल्यामुळे ते ध्येय होऊ शकत नाही, कारण ते मुळात प्राप्तच आहे. आपण ध्येय कशासाठी असतं? काही प्राप्त करायचं असेल तर आपण ध्येय ठरवत असतो. म्हणजे ध्येय साध्य करायचे म्हटले तर ध्याता, ध्येय आणि ध्यान अशी त्रिपुटी होते. म्हणून ते अलक्ष्य आहे. परंतु त्याचा अनुभव येईपर्यंत सोहमसारखी साधना करूनच साधकाला तो अनुभव घ्यावा लागतो. मगच तो साधक तोच होतो, म्हणजे ब्रह्माचा अनुभव त्याला येतो. शास्त्र, श्रीगुरु हाच उपदेश, स्वानुभव या तिन्हींचे सांगणे तेच असून त्यांचाही अनुभव तोच आहे. ब्रह्म हा अनुभवाचा विषय आहे. 16व्या ओवीत ते आपल्याला सांगतात आहे, सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्य असत्याचे कृत्य, पाहणारा पाशी श्रीराम. ब्रह्म हे सत्य आहे. जे त्रिकाला बाधित असते ते सत्य असते. म्हणजे ते पूर्वी नव्हते, आता आहे व पुढेही असणार नाही. मग जगतही तसंच आहे, कारण जग आधी नव्हते, आता दिसते व पुढे लय पावणार आहे. माझा देह सुद्धा आधी नव्हता, आता आहे, पुढे असणार नाही. म्हणून हे जग व देह असत्य आहे. पण हे फक्त विचाराने ठरवायचे आणि मग त्याचा बाध करायचा. व्यवहार हा व्यवहारासारखाच करायचा. इथं फक्त विचाराने ते लक्षात ठेवायचे आणि त्याचा विचारांनीच बाध करायचा. ब्रह्मरूप जगाचा अनुभव येताच माईक जग असत्य आहे हे लक्षात आले की जग बाधित होते. म्हणजे ते दिसत असूनही मिथ्या आहे असा दृढ निश्चय होतो. पण या माईक जगताला आपण सत्य समजून त्यात रमले की सत्य ब्रह्माचा अनुभव येत नाही. पाहणाऱ्या जीवानेच सत्य असत्याचा निवाडा करावा, त्यातच खरे समाधान आहे. प्राणायामासारखी साधने, नाना व्रते साधने, अभ्यास हा कितीही केला तरी श्री गुरूंच्या कृपेशिवाय मोक्षाची वाटचाल करणे कधीच शक्य नाही. म्हणून 21व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे, या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग, बोलोच नये श्रीराम. सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण, ते हे निरूपिले श्रीराम. यासाठी ज्ञानमार्गी साधकाने मार्गाचे स्वरूप कळण्यासाठी सद्गुरू आणि संतांचा संग करावा. कारण ज्ञानमार्गाने जाणाऱ्या साधकाने विवेक जागा ठेवावा. विवेक आणि वैराग्य जागृत करण्यासाठी संत आणि श्रीगुरूंची सेवा करावी. हीच ती खरी पादसेवन भक्ती होय. म्हणून संत व श्रीगुरूंच्या सोबतच देव, ब्राह्मण, श्रीगुरूंच्या योग्यतेचे असलेले संत या सगळ्यांची दृढ भावाने, श्रद्धेने, विश्वासाने, प्रेमाने सेवा करावी. सेवेने जवळीक साधते. जवळीक साधली की श्रीगुरूंच्या सेवेचे फळ म्हणून
स्वरूपाची ओळख होऊन जाते आणि स्वरूपाची ओळख झाली की जन्ममरणाची यातायात थांबते. अशी तुमची आणि माझी ही जन्ममरणाची यातायात थांबावी म्हणून आपल्या हातूनही पादसेवन भक्ती घडावी हीच मी समर्थचरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.